डॉक्टर, आपण हजारो वर्षांपासून प्रेग्नंट होत आलोय. प्रेग्नन्सी पूर्वी टेस्ट करायची खरंच गरज आहे? कधी कधी काही पेशंट्स हा प्रश्न मला विचारतात. येस, प्रेग्नन्सी राहणं आणि आपण प्रसूत होणं ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. आणि अगदी आत्तापर्यंत प्रेग्नन्सी पूर्वीच्या तपासण्या अशा काही अस्तित्वातच नव्हत्या. रादर आत्ता प्रेग्नंट होणारी जी पिढी आहे त्यांच्या आईबाबांनी बरेचदा ह्या टेस्ट केल्या पण नव्हत्या आणि प्रेग्नन्सी राहिली होती. गमतीची गोष्ट अशी की आजही 60-70% प्रेग्नन्सी माझ्याकडे येतात त्यांनी प्रेग्नन्सी पूर्वी काहीच तपासण्या केलेल्या नसतात आणि त्यांचं काही वाईट होत नाही. पण जर आपण सर्वंकष विचार केला तर गेल्या 100 वर्षांमध्ये जी लक्षणीय प्रगती झाली आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सीज वाचवू शकलो आहे, मातांचं आरोग्य वाचवू शकलो आहे, या सर्व प्रक्रियेमध्ये प्रेग्नन्सी पूर्वीच्या चाचण्यांचा खूप मोठा सहभाग आहे. आईची तब्येत चांगली आहे का, प्रेग्नंट राहिल्यावर तिला काही अडचणी येऊ शकतील का, हे शोधण्याकरता, बाळाच्या तब्येतीकरता या चाचण्यांचा खूप फायदा होतो. याच्यातल्या मुख्य चाचण्या कोणत्या असं जर विचारलं तर ऑफकोर्स हिमोग्राम, याच्यामध्ये आईचं रक्त, याच्याबरोबरच एक HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची चाचणी खूप महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये आपल्याला आईमध्ये थॅलासेमिया किंवा सिकल सेल ॲनिमियाचा गुण आहे का हे दिसून येतं. जर आईमध्ये तो जीन असेल तर आपल्याला बाबांची पण तपासणी करायला लागते, कारण बाळाला थॅलासेमिया मेजर किंवा सिकल सेल डिसीज नावाचे आजार व्हायची शक्यता असते. सिमिलरली ह्याच चाचणीतनं गेल्या 2-3 महिन्यामधला शुगरचा अंदाजही आपल्याला येतो, कारण प्रेग्नन्सीत शुगर वाढणार असते, त्याची पूर्वतयारी आपल्याला करता येते. रुबेला इम्युनिटी IgG नावाची टेस्ट एक महत्त्वाची असते. भारतातल्या 92% आया या रुबेलाला इम्युन आहेत. मात्र जर आपण उरलेल्या 8% असाल तर रुबेलाचं व्हॅक्सिन घेऊन त्याची इम्युनिटी क्रिएट करून मगच प्रेग्नन्सी ठेवणं शहाणपणाचं ठरतं. याबरोबरच सिरोलॉजी टेस्ट असतील, युरिन प्रोटीनची टेस्ट असेल, ह्या टेस्ट पण आपल्याला उपयोगी पडतात आणि ह्या चाचण्यांचा समावेश आपले डॉक्टर प्री प्रेग्नन्सी टेस्ट पॅनलमध्ये जरूर करतात. प्रेग्नन्सी निकोप आणि सुरक्षित बनवण्यासाठी या चाचण्यांचा जरूर लाभ घेऊयात. हॅपी प्रेग्नन्सी, हॅपी बर्थडे.